पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबई आणि ठाण्यात ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात। मुंबई ठाण्याला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माढा, मोहोळ आणि करमाळ्यात पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता। नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। जालन्याच्या अंबडमध्ये अतिवृष्टीमुळे 22 जनावरं दगावली। अंबडमध्ये 6,91,500 रुपयांचं वाटप। बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीनं अनेक घरं अद्यापही पुराच्या पाण्याखाली। लातूरमध्ये रेड अलर्ट तर नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला मोठा फटका। संत्रा बागा आणि इतर पिकांचं नुकसान, घराचे पत्रेही उडाले। सोलापुरात पूरग्रस्तांना मदत, 10 किलो तांदूळ, गहू वाटप करणार। इतर जिल्ह्यातून 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सांगलीतून चाऱ्याचा पहिला ट्रक रवाना। लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर। निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आणून वाहतूक ठप्प। अनेक गावांचाही संपर्क तुटला। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांची माहिती। पीएम केअर प्रमाणे तयार झालेल्या सीएम केअर फंडातले 600 कोटी कोरोनात खर्च करू शकले नाही। त्यांनी शहाणपण शिकवू नये, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफीची सद्बुद्धी सरकारला मिळावी, भास्कर जाधवांची देवीचरणी प्रार्थना। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स। कलाकारांच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो। चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांची दिलगिरी। राज्यातील एमपीएससी पूर्वपरीक्षेची तारीख बदलली। आता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला परीक्षा। पूरस्थितीमुळे निर्णय। हिंगोलीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, हुल्लडबाज तरुणांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। शिंदेंच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदमांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। आय लव्ह मोहम्मद पोस्टरच्या वादावरून बरेलीमध्ये गोंधळ। कानपूरमध्ये 9 जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर जमाव रस्त्यावर, पोलिसांचा लाठीचार्ज। प्रकरणाचे मालेगावातही पडसाद। आय लव्ह मोहम्मद लिहिणं गुन्हा कसा? अबू आझमी आक्रमक, तर हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार। मंत्री नितेश राणेंचा ट्विट करत इशारा। जातीय सलोखा ठेवा, धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असं वागू नका। शाहू फुले आंबेडकरांनी तशी शिकवण दिली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। निलेश घायवळच्या अटकेसाठी पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ टोळीवर मकोका। घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक। लेहमध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप खोटे असल्याचं वांगचुक यांचं स्पष्टीकरण। पंतप्रधान मोदी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर। नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 प्रकल्पांचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदीचा मेहुणाच माफीचा साक्षीदार होणार। विशेष सीबीआय न्यायाधीशांकडून 22 सप्टेंबरला मेहताच्या माफीच्या अर्जास मान्यता। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक। भायखळा आणि सायन स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यात येणार। तर उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक। जानेवारीपासून 2147 भारतीय नागरिकांना अमेरिकेतून भारतात परत पाठवले। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। बेकायदेशीर स्थलांतर आणि व्हिसा फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।